नमस्कार. आज आपण 18व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. भगवंतांनी ज्ञानी भक्ताला सर्वात श्रेष्ठ व अत्यंत प्रिय असे म्हटले. मग दुसरे भक्त श्रेष्ठ आणि प्रिय नाहीत काय, अशी शंका येते. त्यावर भगवंत म्हणतात, श्लोक 18, उदाराः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम्. श्लोकाचा अर्थ, हे सर्वच उदार आहेत, परंतु ज्ञानी तर साक्षात माझे स्वरूपच आहे, असे माझे मत आहे. कारण तो माझ्या ठिकाणी मन बुद्धी असणारा ज्ञानी भक्त अतिउत्तम गतिस्वरूप अशा माझ्यामध्येच चांगल्या प्रकारे स्थित असतो. हे सर्व उदार आहेत या म्हणण्याचा अभिप्राय असा की येथे ज्या 4 प्रकारच्या भक्तांचा प्रसंग आहे त्यामध्ये ज्ञानी भक्ताचा तर प्रश्नच नाही. अर्थार्थी, आर्त व जिज्ञासू हे भक्तही पूर्णपणे एकनिष्ठ होत. भगवंताबद्दल त्यांना दृढ आणि परमविश्वास वाटतो. त्यांना पूर्ण निश्चिती वाटते की भगवंत सर्वशक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे, सर्वेश्वर आहे, परमदयाळू आहे आणि परमसुहृद आहे. आमच्या आशा आकांक्षांची पूर्तता फक्त एकट्या त्याच्याकडूनच होऊ शकते असे मानून व जाणून ते भक्त अन्य सर्व प्रकारच्या आश्रयांचा त्याग करून आपले जीवन भगवंतांचेच भजन, स्मरण, पूजन व सेवा इत्यादींमध्ये घालवितात. भगवंताच्या बाबतीतील विश्वासामध्ये किंचितही उणीव येईल अशी त्यांची एकही क्रिया नसते. त्यांच्या कामना जरी पूर्णपणे समाप्त झालेल्या नाहीत तरीही त्यांची पूर्तता ते फक्त एकट्या भगवंताकडूनच करू इच्छितात. एखाद्या पतिव्रता स्त्रीला काही हवे आहे, परंतु ते आपल्या प्रियतम पतीकडूनच मिळवण्याची तिची इच्छा असते. ती दुसऱ्याकडे पाहत नाही, दुसऱ्यावर विश्वास ठेवत नाही आणि दुसऱ्याला जाणत नाही. याचप्रमाणे ते भक्तही फक्त एकट्या परमेश्वरावर विश्वास ठेवतात. म्हणून भगवंत म्हणतात की ते सर्वजण उदार म्हणजेच श्रेष्ठ होत. म्हणूनच 23व्या श्लोकात भगवंतांनी म्हटले आहे की माझे भक्त मला हवे तसे भजत असले तरी शेवटी त्यांना मीच प्राप्त होतो. 9व्या अध्यायातही भगवंताच्या भक्तीचे असेच फल सांगितले आहे. 4ही प्रकारचे भक्त उत्तम व भगवंताला प्रिय आहेत, परंतु यांमधील पहिल्या 3 भक्तांपेक्षा ज्ञानी भक्तात जे वैशिष्ट्य आहे ते व्यक्त करण्यासाठीच तू याचा प्रयोग केलेला आहे. ज्ञानी तर माझे स्वरूपच आहेत असे माझे मत आहे या म्हणण्याने येथे भगवंतांनी असे दाखविले आहे की ज्ञानी भक्तात आणि माझ्यात काहीही अंतर नाही. जो भक्त आहे तो मीच होय आणि जो मी आहे तो भक्तच होय. ज्यांची मन बुद्धी चांगल्या प्रकारे भगवंतांमध्ये तन्मय झालेली आहे त्यांना युक्तात्मा असे म्हणतात. आणि अशा पुरुषांनी फक्त एकट्या भगवंतांनाच सर्वोत्तम व परमगती समजून नित्य निरंतर त्यांच्यामध्ये ऐक्य भावनेने अचल स्थित होणे म्हणजे त्याला प्राप्त करून घेणे. केवळ भगवंतच माझे आहेत अशा प्रकारे माझ्या ठिकाणी ज्याची जी आत्मीयता असते तिच्यावर अनुकूलता प्रतिकूलतेमुळे कसलाही परिणाम होत नाही. उलट ती आत्मीयता वरचेवर दृढ होत जाते आणि वाढतही राहते. हेच अतिउत्तम गतिस्वरूप अशा भगवंतांमध्ये चांगल्या प्रकारे स्थित होणे होय.
अशा प्रकारे आज आपण 18व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 19व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.